नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे बुलेटवाला अक्षय या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. मी तुमचा दोस्त आरजे अक्षय आणि पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यामध्ये मी सध्या कोल्हापूरमध्ये आहे. याच्या आधीचा व्लॉग जो तुम्ही पाहिलेला होता त्यामध्ये कोल्हापूर शहरामध्ये जगातला पहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जो माधवराव बागलांनी उभा केलेला होता त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगितली होती. आणि या व्लॉगमध्ये, आत्ताच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला अजून एका युनिक पुतळ्याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे, जो की कोल्हापूरमध्ये आहे. कोल्हापूर शहरामध्ये जे अंबाबाई म्हणजे महालक्ष्मी मंदिर आहे तो भवानी मंडपचा एरिया आहे. आणि त्या भवानी मंडपच्या एरियामध्ये ज्यावेळी तुम्ही त्या महाद्वारमध्ये एंट्री करता तर एंट्री केल्यानंतरच तुम्हाला एक युनिक पुतळा, पहिला पुतळा तुम्हाला दिसतो. अगदी छोटा पुतळा आहे आणि तो पुतळा आहे खाशाबा जाधव यांचा. आता खाशाबा जाधव यांच्याबद्दल बऱ्याच लोकांना माहिती नाही. म्हणजे खाशाबा जाधव हे भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक जिंकणारे खेळाडू होते. म्हणजे 1952 मध्ये स्वतंत्र भारताचे पहिले खेळाडू जे कुस्तीवीर होते, म्हणजे कुस्तीपटू होते, पहिलवान होते. आणि त्यांनी 1952 मध्ये झालेल्या हेलन्स्की येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल आपल्या इंडियासाठी मिळवलेलं होतं. तर खाशाबा जाधव यांचा जो काही स्ट्रगल होता ना तो खूप जबरदस्त होता. म्हणजे खाशाबा जाधव एकदम सामान्य कुटुंबात, गरीब कुटुंबात जन्माला आलेले होते. आणि कराड तालुक्यामध्ये, सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामध्ये रेठरे नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये त्यांचा जन्म झालेला होता. आणि कॉलेजला मग ते राजाराम कॉलेज कोल्हापूरमध्ये शिकायला आले. आणि कुस्तीची आवड असल्यामुळे त्यांचे बाबा स्वतः एक वस्ताद होते आणि घरामध्येच कुस्ती असल्यामुळे त्यांनाही कुस्तीची आवड होती. कोल्हापूरमध्ये येऊन त्यांनी मग तालीम जॉईन केली, कारण राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये कुस्तीचं जे काही वातावरण त्यावेळी बनवलेलं होतं ते खूप मोठं तापलेलं होतं वातावरण. आणि कोल्हापूरमध्ये कुस्तीपटू हे एकदम जबरदस्त बनायचे त्या काळामध्ये. मग खाशाबा जाधव सुद्धा कुस्ती जॉईन केली त्यांनी. राजाराम कॉलेजमध्ये असताना कॉलेज शिकत शिकत ते कुस्ती खेळायला लागले. आणि त्यांना असं वाटलं की आपल्याला ना ती मॅटवरची कुस्ती एकदा खेळून बघायची. आणि जे काही ध्येय त्यांनी आपल्या मनाशी बाळगलं की काही करायचं पण आपल्याला ती मॅटवरची कुस्ती नक्की खेळायची. त्यासाठी मग ते ट्रायलसाठी मद्रासला गेले. आणि मद्रासमध्ये ट्रायल तिथे ज्यावेळी झाली त्यावेळी त्यांच्यासोबत थोडा राजकारणाचा भाग झाला. म्हणजे एक गुण त्यांना कमी देण्यात आला मुद्दामून आणि त्यांना त्या प्रोसेसमधूनच बाहेर काढण्यात आलं. पण खाशाबा जाधव यांनी हार मानली नाही. त्यांनी काय केलं की पटियाळाचे जे महाराज होते पटियालाचे त्यांच्याकडे ना या गोष्टीबद्दल ना तक्रार केली. आणि मग त्या महाराजांनी काय केलं की त्या जो कोणी निवडकर्त्यांनी निवडलेला जो उमेदवार होता, म्हणजे जो पैलवान होता, त्याला आणि खाशाबांना परत पटियालाला बोलवलं. आणि पटियालामध्ये त्या दोघांची कुस्ती त्यांनी परत त्यांच्या समोर करायला लावली. आणि त्याच्यामध्ये मग खाशाबा जाधव विजयी ठरले. आणि मग खाशाबा जाधवांचं हेलन्स्कीचं तिकीट पक्क झालं. हेलन्स्कीचं तिकीट तर खाशाबा जाधवांचं पक्क झालं, पण हेलन्स्कीला जाण्यासाठी जो काही खर्च होता ते खाशाबा पेलू शकत नव्हते, कारण ते अगदी गरीब घराण्यातले होते आणि नॉर्मल त्यांचं शिक्षण झालेलं होतं, अजून शिक्षण सुरू होतं ऍक्च्युली. तर झालं असं की त्यावेळी त्यांच्या कॉलेजमध्ये, म्हणजे राजाराम कॉलेजचे जे प्राचार्य होते खर्डेकर सर, तर खर्डेकर सरांनी काय केलं की आपलं राहतं घर त्यांनी ना गहाण ठेवलं बँकेकडे. आणि बँकेकडे गहाण ठेवून त्यांनी खाशाबाला 7,000 रुपये खाशाबांना दिले. आणि ते पैसे घेऊन मग खाशाबा जाधव तिकडे हेलन्स्कीला गेले. तर फायनली खाशाबा जाधव हे हेलन्स्कीमध्ये ऑलिम्पिक खेळण्यासाठी तिथं गेले. आणि मग त्यांचा प्रवास सुरू झाला खेळण्याचा. तर क्वार्टर फायनलमध्ये गेल्यानंतर त्यांचा जो काही सामना होता तो एका देशाच्या खेळाडूसोबत त्यांचा सामना पार पडला. आणि त्या सामन्यामध्ये आपले खाशाबा विजयी झाले. आणि विजय झाल्यानंतर मग ते कपडे चेंज करून असे मधून चालत जात होते. आणि तेवढ्या वेळातच परत त्यांच्या कानावर ना त्यांच्याच नावाची घोषणा ऐकू आली की पुढची मॅच लगेच त्यांचीच आहे. तर असं सहजासहजी होत नाही. म्हणजे एक आता मॅच झाली कुस्तीची तर लगेच कुठल्या पहिलवानाला लगेच मॅच खेळू देत नाहीत. किमान एका दिवसाचा गॅप तरी असतो, किंवा थोड्या वेळाचा तरी गॅप देणं गरजेचं होतं. पण खाशाबांना आणि खाशाबांचे जे कोच होते त्यांना इंग्लिश अजिबात येत नव्हती. त्यामुळे कम्युनिकेशन बॅरियर आल्यामुळं त्यांना तिथं कन्व्हिन्स करता आलं नाही किंवा त्यांच्याशी बोलता आलं नाही. आणि त्यांची लगेच मॅच ठेवण्यात आली. आणि त्याच्यामुळे झालं असं की खाशाबा त्या मॅचमध्ये पराभूत झाले. आणि मग सेमीफायनलमध्ये पराभूत झाल्यामुळे खाशाबांना कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. तर खाशाबांचा गेम इतका स्ट्रॉंग होता की ते फायनलमध्ये जाऊन विजयी सुद्धा झालेले असते. आणि आपल्या भारताला पहिलं गोल्ड मेडल, वैयक्तिक गोल्ड मेडल सुद्धा ते मिळवून देऊ शकले असते. पण त्या काळामध्ये हेलन्स्कीमध्ये जाऊन खेळणं हीच खूप मोठी गोष्ट होती. फक्त खाशाबा खेळलेच नाहीत
तर कांस्य पदक सुद्धा जिंकून आले. आणि मग कोल्हापूरमध्ये आल्यानंतर कोल्हापुरातल्या लोकांनी त्यांचा अगदी मोठ्या जल्लोषामध्ये त्यांचं स्वागत केलेलं होतं. बैलगाड्या भरूनचे भरून लोक कराडमध्ये कोल्हापूरमध्ये जमलेले होते. पण नंतर खाशाबांची दखल इतकी इथल्या सरकारने घेतली नाही, कारण त्यावेळी खेळाडूंकडे इतकं लक्ष दिलं जायचं नाही. आणि खाशाबांच्या बाबतीत पण असंच झालं. नंतर खाशाबा जाधव त्यांचं अख्खं आयुष्य तिकडे खेळण्यासाठी गेलेलं जे काही कर्ज त्यांच्या डोक्यावर होतं, खर्डेकर सरांचे पैसे सुद्धा वापस करायचे होते, तर ते सगळे पैसे फेडण्यामध्ये त्यांचं अख्खं आयुष्य गेलं. म्हणजे खाशाबाना नंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं PSI केलेलं होतं, पण पोलिसांना त्यावेळी इतका काही पगार नव्हता. त्यामुळं तिथून पुढचं अगदी जीवन त्यांचं हालाकीत गेलेलं होतं. अगदी कमी वयातच खाशाबा जाधवांचा एका कार ऍक्सिडेंटमध्ये त्यांचा मृत्यू झालेला होता. तर अशा प्रकारे म्हणजे खाशाबा जाधवांकडे सरकारनं तर लक्ष दिलंच नाही. म्हणजे ते असे एकमेव ऑलिम्पिक वीर आहेत ज्यांना कुठलाही पद्म पुरस्कार मिळालेला नाही. त्यांना अर्जुन अवॉर्ड नक्की त्यांच्या मरणोत्तर देण्यात आलाय, पण कुठलाही पद्म पुरस्कार खाशाबांना देण्यात आलेला नाही. त्याचबरोबर आत्ता मात्र खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित खाशाबा नावाचा सिनेमा नागराज मंजुळे सर घेऊन येत आहेत. म्हणजे नुकताच त्या सिनेमाचं शूटिंग कम्प्लीट झालंय आणि आता तो पोस्ट प्रोडक्शनमध्ये सिनेमा सध्या आहे. सो आता आपण वाट बघतोय खाशाबा सिनेमा कधी रिलीज होणार आहे आणि या सिनेमामध्ये त्यांचा पूर्ण जीवनपट उलगडणार आहे. त्याच्यामुळे कदाचित खाशाबांच्या कार्याची जी काही माहिती आहे ती सगळ्या लोकांपुढं या सिनेमाच्या माध्यमातून जाणार आहे. पण माझ्या परीनं मी खाशाबांचा थोडासा जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न माझ्या या व्लॉगमध्ये केलेला आहे. होप सो तुम्हाला हा व्लॉग आवडला असेलच, आणि जर आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि हा व्लॉग बघितल्यानंतर माझं जे बुलेटवाला अक्षय हे यूट्यूब चॅनल आहे ते नक्की सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्लॉगसाठी वाट बघत राहा. पुढच्या व्लॉगमध्ये नक्की भेटूयात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टाटा, टेक केअर, बाय बाय.